आपण सगळ्या कळ्या जोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपण बघा कळ्या किती जोडून झाल्या मोजून घ्या. 1 2 3 4 5 14 15 आणि 16च्या 16 कळ्या आपण जोडलेल्या आहेत. आता कसं जोडायचं दाखवतो तुम्हाला. प्रिन्सेसचे साईड पीस जोडलेले आहेत बघा आपण. हा जरा कपडा पातळ असल्यामुळे आपण इथं 2-2 अस्तर लावून परफेक्ट केलेलं आहे. हे मधून का जोडलं माहिती का तुम्हाला? मधून जोडलं ना कपडा जास्त आपल्याला पण कळतं की कुठं कमी किंवा जास्त पडत बरोबर. आणि कमी जास्त जरी झाला तर तो कुठं होतो कमी जास्त इकडे बाहेरच्या बाजूला होतो. मग तो कट करून टाकता येतो. किंवा मध्ये जर कमी जास्त झालं तर चालत नाही. मध्ये सेंटर दुसरीकडे जातो बरोबर. आता फ्रंट आणि बॅक जोडणार आहे. फ्रंट इकडे बघा. हे जोडताना फॅब्रिकची बाजू आणि अस्तरची बाजू. फॅब्रिकच्या बाजूला फॅब्रिकची बाजू गेली पाहिजे. अस्तरच्या बाजूला अस्तरची बाजू आली पाहिजे. याचा सेंटर बरोबर परफेक्ट मॅच करायचा आणि मग अर्धा इंचावर शोल्डर जोडायचं. बघा आता आपण हे जोडल्यानंतर कसं आलं ते चेक करणार. त्याचं सेंटर परफेक्ट आलेलं आहे असं सरळ. आणि असं केल्यानंतर तुम्हाला इकडनं पण फिनिश आणि इकडनं पण फिनिश येणार आहे. दोन्ही साईडने फिनिश येण्यासाठी आपण असं जोडलेलं आहे. असं आपण दोन्ही गळे आता पलटी करून घेतले बरोबर. आता याला काय करणार आपण एक दाब टिप देणार.
आता बघा घेर जोडायचा आपल्याला. घेर जोडायचा काय जोडायचा बघा. जो तो पीस आहे त्याला एवढा घेर पूर्ण आहे. आता हा जोडलेला आहे आणि तो ओपन आहे. तर आपला हा अर्धा फ्रंटसाठी आणि अर्धा बॅकसाठी आहे. आपण इथं मार्क हे करून घेतलं त्याला काय नॉच केलं. इकडचा अर्धा फ्रंटसाठी इकडचा अर्धा बॅकसाठी आहे. तर कसं जोडायचं ते दाखवतो. आणि बॅक साईड आहे बरोबर. हे बघा इकडनं बरोबर सारखं पकडलं मी आणि जोडून घेत. हा मध्यातून शेवटचं फिटिंगचे 1.5 इंच सोडून दिले. इकडं हा मध्य काढला. दोन्ही बाजूला नॉच केलं आणि टक्स मारला. दुसऱ्या बाजूला बरोबर जिथं नॉच केले तिथं पकडलं. हे जुळलं का इकडं राईट अँगल येतो माहिती का. इकडं सरळ येतं. हे जुळल्यावर हे जुळलं इथं ठेवलं. आता एक टक्स मारलाच बरोबर का. अर्धा इंच मी अंदाजे घेतले पण ते बरोबरच आहे. म्हणजे आता उंची कशी मोजायची. दोन्ही सारखे टक्स पाहिजे ना. तर याला मी कडी घातली इथं आणि इथून उंची लावून घेतली. आलं बरोबर इथपर्यंत. हे सोडून दिलं आणि तिथपर्यंत टक्स मारला. बरोबर आहे. प्रत्येक वेळेस टेपच पाहिजे असं नाही. आता ते कमी पडणार नाही. हे बघा आता परफेक्ट पुरतोय. बरोबर एक टीप मारली आत्ताशी. ही अशी ठेवली उलटी. अस्तरची बाजू वरती घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे अस्तर जोडायचे. हे अस्तरचा जो गोल आहे तो इथून जोडायला सुरुवात. तू विचारलं ना अस्तरला काही केलं का. अस्तरला फक्त उलट ठेवलं बाकी काही केलेलं नाही. त्याला ओव्हरलॉक सुद्धा करायची गरज नाही कारण हे सगळं आतमध्ये जातं. वरून येत नाही काहीच. बरोबर सेंटरला आलं म्हणजे अस्तर सुद्धा आपल्याला कमी पडणार नाही. बरोबर. आणि ड्रेस सरळ केला. एवढं झालं. मी काय केलं ड्रेस सरळ केला. आता आपल्याला असं फिटिंग टाकायचं. झालं बरोबर. बघा बरोबर आलं बरोबर सरळ सगळं. आता फिटिंग टाकू आपण. 34चं माप आहे. 34 मध्ये 3 इंच मार्जिन टाकतो आपण. 35, 36, 37. 37च्या निम्म किती झालं 18.5. 18.5 आणि आपल्याकडे हे भरते 21.5 म्हणजे 3 इंच जास्त आहे बरोबर. 18 आणि 3 21. तर मग त्याच्यातलं 1.5 इंच इकडनं आणि 1.5 इंच तिकडनं टाकलं आपण. हे 1.5 इंच इकडनं फिटिंगचे आणि 1.5 इंच इकडनं बरोबर. कमर घेर किती आहे 28, 29, 30, 31. 15.5, 15.5 आणि 3 18.5. बरोबर. आणि दंडगीर किती आहे बघा. हे मार्किंग केल्याच्या प्रमाणे आपण फिटिंग टाकणार. आता ह्या बाजूने कसं आहे ओपन साईड आहे. ह्या साईडनी सहज फिटिंग टाकू शकतो. इकडनं तर घडी घातली मध्ये काय नाही. आता
जॉईंट इकडे कसं काय करायचं फिटिंग ते पण दाखवतो बघा. बरोबर जुळलं. सुरुवात केली फिटिंगला. एक 1.5 इंच खाली घेऊन मी परत पाठीमागं वरपर्यंत सरळ शिवून. त्या दोन्ही साईडला ओव्हरलॉक करायचे आणि खाली कसं जोडायचं ते दाखवतो तुम्हाला. मी पहिल्यांदा दोन्ही साईडचं अस्तर वरती घेतलं. आता फक्त मेन फॅब्रिक जोडणार आहे. मेन फॅब्रिक जोडणार. आता वरून आपली जी 1.5 इंच खाली आणली ती टीप इथपर्यंत आहे. बरोबर का? दिसतंय सगळ्यांना. मग ह्याच पॉईंटला मी इथून पकडलं बघा. बरोबर. त्याच परफेक्ट पॉईंटला पकडलं. बाकी सगळं तिरपणेत नेत शेवटी 1/4 इंच शिल्लक राहील. ह्याप्रमाणे आपल्याला फिटिंग टाकायची आहे. अस्तर आता हे मेन फॅब्रिक फिनिश झालं. अस्तर कसं जोडणार आहे? दोन्ही पकडले असे इथपासून बाहेरच्या टोकाला. आता आतमध्ये फिटिंगचा फिनिशिंगचा काय संबंध नाही. बरोबर. हे बाहेरचे टोकं पकडले आहेत दोन्ही. हे दोन्ही जुळले. बघा अशा प्रकारे आपला ड्रेस शिवून पूर्ण झालेला आहे. बघा आज आपण हा अनारकली ड्रेस शिवला आणि तो दाखवलेला आहे. बघा मॅडम तो घालून दाखवलेला आहे. हा सगळं त्याच्या बाह्या बघा, पूर्ण उंची बघा, फिटिंग वर आपण ओव्हरलॅप त्याला लावलेले बघा. काय पदराचा जॅकेट सारखा लावलेला आहे. त्याला नॉट्स बांधले आहेत. फ्लॅप लावून त्या फ्लॅपला नॉट बांधलेले आहेत. त्याचं फिटिंग आणि फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेलं आहे. बायांचे फुगे पण एकदम छान झालेले आहेत. पुढच्या बाजून जो ओव्हरलॅप लावला आहे त्याला आपण नॉट बांधलेली आहे आणि नॉट दोन्ही साईड अटॅच करून लॉक केलेली आहे.